जय भीम. मी विश्वनाथ पवार पुण्यामध्ये आहे. औंध या ठिकाणी महार रेजिमेंटचं हे सेंटर आहे, हे आर्मी सेंटर आहे. या ठिकाणी 13 महार बटालियनचा डायमंड जुबली कार्यक्रम आजपासून 2 दिवस संपन्न होत आहे. माझ्याबरोबर 1965 आणि 1971च्या युद्धामध्ये ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला ते सुरडकर बाबा औरंगाबादवरून आलेले आहेत. कृष्णा सरदार साहेब बरोबर आहेत. आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. आता आम्ही मंदिराच्या दिशेने प्रवास करीत आहोत. चला. मला हाय केलं मी. सरदार साहेब या इथल्या सेंटर संदर्भात थोडीशी माहिती देतील. या सेंटर संदर्भात असं आहे की 1984 या साली या ठिकाणी रामवाडी परिसर आगा खा पॅलेस या ठिकाणी ही 13 महार रेजिमेंट आली होती. आणि त्यानंतर आता पुनश्च एकदा खूप चांगलं काम हिल स्टेशनमध्ये हाय अल्टिट्यूडमध्ये या 13 महार रेजिमेंटने केले असल्याकारणाने त्याची दखल घेत आर्मी हेडक्वार्टर या पातळीवर संरक्षण मंत्रालय यांच्या पातळीवर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केले असल्याने या 13 महार रेजिमेंटला हिल स्टेशन म्हणजे शांतता एरियामध्ये पाठवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने पुनश्च एकदा या ठिकाणी ही 13 महार खूप चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे आणि करत आहे आणि करणार आहे. याच्यामध्ये सर्व जवानांचा, जेसीओंचा आणि त्याच्यानंतर ऑफिसरांचा सहभाग म्हणजे 13 महार रेजिमेंटचा सर्व पदाधिकारी, अधिकारी सर्वांचा सहभाग फार मोठा आहे. आणि त्या मोठ्या सहभाग असल्याकारणाने या पलटणला सुयश चांगल्या पद्धतीने आजपर्यंत मिळत गेलं आणि त्या अनुषंगाने ही युनिट खूप मोठी प्रगती करीत आहे आणि करत राहील अशी माझी आशा आहे आणि भावना आहे. वा, धन्यवाद सर. हा सगळा आर्मीचा परिसर आहे. महार रेजिमेंटचं या ठिकाणी युनिट आहे. सुरडकर बाबा माझ्याबरोबर आहेत. यांनी 1965-71च्या युद्धामध्ये भाग घेतला होता. देशाच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण लढा दिला होता. मला आनंद वाटतो या देशाच्या शूरवीरांबरोबर मी या कार्यक्रमाच्या निमित्तात, अत्यंत डायमंड जुबलीच्या कार्यक्रमानिमित्त 13 महार या युनिटच्या कार्यक्रमानिमित्ताला आलेलो आहे. कृष्णा सरदार साहेब, सुरडकर बाबा यांच्याबरोबर चालताना खूप मला आनंद वाटतो. हा सगळा परिसर आज सजलेला आहे. भव्य दिव्य कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी. बाबा, काय वाटतं आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त? आनंद वाटत असेल. आजच्या कार्यक्रमाच्या ह्यांनी आपले सर्व जे माजी सैनिक हे 1965-71मध्ये जे लढलेले आहे ते या ठिकाणी आलेले आहे. त्यांचे जे मित्रमंडळी ते आलेले आहे. त्यांना भेटून सर्व एकमेकाला भेटून खूप आनंद होत आहे. आणि फार आनंदाची गोष्ट आहे की असाच प्रोग्राम झाला त्याबद्दल सर्वांना मला चांगलं वाटते. आणि असंच यांनी एकीकरून त्यांनी आपल्या भारताला, आपल्या देशाला पुढे न्यावं अशी माझी उमेद आहे आणि अशीच राहणार. आपण कोण? मी नामदेव सुरडकर यांचा मुलगा आहे. कार्यक्रमासाठी स्पेशल मी औरंगाबाद संभाजीनगरवरून आलेलो आहे. मला हा कार्यक्रम बघून खूप खूप आनंद होत आहे. माझी पण इच्छा मिलिटरीमध्ये भरती होण्याची होती, परंतु काही कारणास्तव होऊ शकलो नाही. पण यांचा कार्यक्रम बघून असं वाटतं मुलांना पण हे कोर्समध्ये किंवा हा जो जगाला, दुनियाला दाखवायचा कोर्स आहे हा, म्हणजे माणसाला अशी उमेद वाटते की बाबा आपण काय करायला पाहिजे, देशासाठी खूप खूप लढायला पाहिजे. खूप सैनिक असे नुसतं सैनिक पाहिले की शाऱ्या येतात अंगावरती की बाबा काहीतरी की त्यांना सल्यूट करावा. जे वीर झालेत युद्धामध्ये, ज्यांनी बरेचसे शहीद झालेत, शूर झालेत, ते युद्धामध्ये
कधी पण असे सर्वांनाच असं एकत्रित घेऊन गेलं पाहिजे आणि सर्व सहकार्य करायला पाहिजे. एकमेकाला सहकार्य करत खूप आनंद वाटतो मला. धन्यवाद. तुम्ही किती दिवसापासून आलेत बाबा इथं? मी 1 तारखेपासून 1 तारखेपासून. बाबा 1 तारखेपासून या ठिकाणी आलेले आहेत. हो 1 मग तारखेपासून इथं तुम्हाला कसं वागणूक मिळाली युनिटच्या माध्यमातून? हा मी 1 यापूर्वी मी 2 वेळेस येऊन गेलो माझ्या कामानिमित्त. तर शिवसाहेब आता आलो मी इथं, शिवसाहेबांनी सांगितलं आलो त्याला जाऊ दे नका, इथंच राहू. तर मी 1 तारखेपासून इथंच आहे. तर सर्व आपले 13 मार्चचे जेशी वॉरचे शिपाई सर्व माझी इज्जत करतात आणि ज्या बी ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी म्हणतात तुम्ही वर जाऊ नका, तुम्हाला जेवण आणून देऊ, तुमची सोय करू, काय पाहिजे तुम्ही जागेच राहा. माझं फार माझं इज्जत करतात जेसूपासून वॉरचा ऑफिसरपर्यंत. सर आपका नाम, सुबेदार शर्मा, आज का दिन के बारे में थोड़ा. महार यस. शाली कंपनी. बाकी आप लोगों का तहे दिल से स्वागत है. थैंक यू. धन्यवाद दादा सर, धन्यवाद. चालेल.